काय हो, जमतोय का ठेचा? या ती चिंच घातल्यामुळे चिकट लोळ झालाय सगळा. नीट होतोच नाही. आई सांगा त्यांना. अरे चिंचेशिवाय कसा होईल ठेचा? हा. आणि तुझ्या धाकट्या लाडक्या लेकीला ठेचा खूप आवडतो ना, तुला करावाच लागेल. गरम गरम पिठलं भात आणि ठेचा खायचाय तिला. खरंच आपली स्वानंदी म्हणजे पूर्व पुण्याईचं फळ आहे. हो रे. आज घरी जेवायला येणारे म्हणल्यानंतर किती उत्साहात सगळे कामाला लागले ना. खरं सांगू का, तू आनंदी येणार म्हटले ना की तिच्यासाठी काय करू आणि किती करू असं होऊन जातं मला. ती आली ना की घराला अगदी घर पण येत रे. तर तेच संपदा घरी आली जे वाद, भांडणं आणि टेन्शन. बरं अजून स्वानंदी आली कशी नाही? क्लास सुटला असेल ना एव्हानी? ती येणार म्हणजे काही तशीच उठून नाही येणार. ती आधी तुमच्या आवडीच्या भाज्या घेणार, मग आजीच्या आवडीची शेवबुंदी घेणार, आणि मग सायली, जुईली आणि काका यांच्याकरता मार्केट पालथं घालून फळं घेणार. तेव्हा ती येणार. किती नाही नाही म्हटलं तरी ऐकते कुठे ती? अगं बाई आली वाटत. अरे ओझ असेल तिच्याकडे. जा वसंतराव घेऊन या लेकीला. हो फोन तर घे आधी. घेते ना, घेते. हा. हॅलो, हा स्वानंदी. अगं बाई हो का? नाही काही हरकत नाही, मी सांगते बाबांना आणि आजीला. हो पण तू अच्छे त्यांची काळजी घ्या आणि मला कळव. हो ठेव ठेव. स्वानंदीचा फोन होता आणि वच्छी आत्या तिच्या सोबतच होत्या बहुतेक. त्यांना अचानक बरं वाटेन असं झालं, त्यामुळे ती त्यांना घरी घेऊन गेली. तिला यायला नाही जमणार. छे बाई, विरसच केला पोरीनं. नाही पण बरोबरच वागली ती. म्हणजे आता स्वानंदीचं सासर, तिथली माणसं, इकडे पहिलं लक्ष द्यायला पाहिजे ना तिने. वच्ची आत्या नात्यानं सासू लागतात तिच्या. आपली स्वानंदी असं जबाबदारीनं वागली ना की खूप बरं वाटतं मग. बघ ना, एकाच आई बापाच्या दोन्ही मुली, एक अशी दुसरी तशी. नाही आई, मला तुलना नाही करायची कुणाशी. कसं आहे, जो तो आपल्या कर्मानं वाढतो आणि वागतो, आणि एका मर्यादेनंतर आपण स्वभाव आणि वागणं बदलू शकत नाही कोणाचे. जाऊ द्या ना हो, मला माझी चूक लक्षात आली म्हटलं ना. अंजली, मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि आता आपण दोघांनी ठरवलंय ना संपदाशी कसं वागायचं ते, झालं तर मग तसं वागूया.